कर्मचाऱ्यांच्या मागण्यापर्यंत ठीक होता, परंतु आता मला माहीत पडलं की कर्मचाऱ्यांच्या मागं दहशतगर्द माफियाखोर लोक काम करत आहेत। हा नागपूर स्टेशन मी अजून सांगतो, नागपूर आणि अजनी स्टेशन नागपूर मध्य रेल्वे अंतर्गत हा गँग्स ऑफ वासेपूर बनलेला आहे। बाहेरचे आता आम्ही तफसील जेव्हा केली, कारण की हे ठेकेदार का मानत नाही, कारण की मोठ्या प्रमाणात पैसे पुरवतात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पैसा पुरवण्यात येते। सिनियर डीएमला डीआरएमला यांनी विकत घेतलेला आहे रेल्वे। त्यामधून काय होते की तो ठेकेदारचा तोंड ह्या कार्य हे सगळे जेवढे कामगार आहे ते 12-12 15-15 वर्षापासून तुमच्या स्टेशनमध्ये काम करत आहे, वेगवेगळा काम करत आहे। आता तो वेगवेगळा काम केल्यानंतर त्यांना वेतन किमान भेटत नाही आहे, आणि जेव्हा त्यांनी काही केली तो ते ठेकेदार माफिया लोकांना हातात घेत आहे। इकडचे जेवढे गुंडखोर लोक आहेत, जेवढे असामाजिक तत्व आहे, मर्डरिस्ट लोक आहेत, त्यांनी कब्जा केलेला आहे, आणि ठेकेदारांना त्यांना कंत्राटमध्ये थर्ड पेटी कॉन्ट्रॅक्ट अवैध रुपये दिले आहेत। रेल्वेमध्ये थर्ड पेटी कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही, आणि ते गुंडे सर्वाईव्ह करतात। यांची पासबुक, यांचे एटीएम, यांच्या वेतन किमान सगळं घेतात। चुकीनं कोणाच्या वेतन त्याच्या खात्यात आला तर त्याच्याकडून वसुली करतात। आमच्याकडे पुरावे आहे, फोनपेचे 5,000 6,000 परत मागतात, म्हणजे ही गुंडेगिरी। आणि जर कोणी आवाज केला, कोणी शिवसेनेकडे आला आणि कुठे डीआरएम ऑफिसमध्ये गेला, तक्रार करायला गेला, तर त्याच्या घरी 5-5 गुंडे पाठवतात, गार्डलाईनमध्ये पकडतात, मारझोड करतात। 9 तारखेला आम्ही FIR लोमार पोलीसमध्ये 326 FIR गावंडे PI यांच्या म्हणून दखल केली आहे। आम्ही SP मंगेश शिंदे GRP त्यांना पण आम्ही बोललो आहोत। परंतु सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सर्व हा DRM विनायक गर्ग हा नालायक माणूस आहे। मनीष अग्रवाल ऐकत पण होता, हा एवढा ACच्या चेंबरमध्ये राहतो, यांना ह्या लोकांची तकलीफ नाही। ह्या लॅट्रिन साफ करणारी महिला आहे, हे विधवा महिला आहे, हे मुलं 12, हा भूमिपुत्राचा अन्याय शिवसेना सहन करून घेणार नाही, ते पण माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांच्या घरात, आदरणीय गडकरी साहेबांच्या घरात। मी विनायक गर्गला चेतावणी देण्याकरिता आलो। आजच्या शिवसेनाचे आंदोलन हा शेवटचा खरेल, हा पत्थरची लकीर कर। आज आम्हाला न्याय पाहिजे, तेव्हा ब्लॅकलिस्टेडकडे हे आरोपी आहेत। सेंट्रल लेबर कमिशनरने इन्स्पेक्शन केलं, सगळं खडं बनला, माझ्याकडे आहे, न्यायालयामध्ये यांना पण आरोपी आहे, ठेकेदारला पण आरोपी केलं। पण रेल्वे एवढी खाऊन पिऊन आहे, याचा भ्रष्टाचार पूर्ण हिंदुस्थानमध्ये। आदरणीय मोदीजी, तुम्ही अँटी म्हणजे करप्शन गेला असं म्हणता, पण मी म्हणतो की मध्य रेल्वे सर्वात भ्रष्ट रेल्वे आहे। हा DRM विनायक गर्ग सर्वात भ्रष्ट DRM आहे। आज आम्ही एकदम आलो आहोत, मूडमध्ये आलो आहोत, शिवसेना स्टाईलमध्ये आलो आहोत। आज किंवा ह्या रडांगीनं न्याय भेटेल, नाही तर मग आम्ही जेलात जाऊ। आज आम्ही ठरवू।